मग सगळे कार्यकर्ते सदाभाऊला भेटल्यानंतर सदाभाऊ म्हटले उन्हात उभा राहण्यापेक्षा चला म्हटलं. तर नमस्कार मित्रांनो, मी आन्या ब्लॉगर. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि कामाला जाता असताना आप्पाच्या घरी वळलो होतो आम्ही सगळे. मग काय दूध सांडल्यानंतर मोकार हाणलं मांजर. मग आप्पाच्या घरी आले, उपटले गावठी गाजर. बोळकंडास्तवर गाजर खाऊन निघाली ना पब्लिक कामाला. आता म्हणलं नाद नाही राहिला कार्यकर्त्यांचा. कामाला जात असताना आम्हाला मंडप दिसला एका घरापुढे. नेमकं भंडारा आहे का लग्न आहे ते कळानं म्हटलं आम्हाला. नाही तर सगळे कार्यकर्ते जेवण करून गेले असते. कार्यकर्त्यांनी मॅप लावून कोणत्या गावात आणलं ते नाही माहिती म्हटलं, पण महादेवाचं मंदिर एक नंबर होतं. आणि थोडं पुढे आल्यानंतर मॅपनी रस्ता चुकला आमचा. मग कार्यकर्त्यांनी आजीला रस्ता विचारला. शेडू आल्यानंतर कार्यकर्त्यांनी गाड्या दिल्या कॉपच्या मध्ये लावून. मग शेडू आल्यानंतर मालकही दिसाना, बाटल्या दिसाना, औषधाचे. आता आली म्हटलं खरी तोट्यात गंमत. मग सगळे कार्यकर्त्यांनी दाताची दार उतरत तोर चिंचा खाल्या हो. आणि तेवढ्यात नाकातली आईस्क्रीम काढत तोर कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढून घेतला. कार्यकर्ते म्हटले औषधांच्या बाटल्या लवकर येते नाही म्हटलं. आता जेवण तरी करून घेऊन निवांत. पब्लिक मोळासारखी गोळा झाल्यानंतर निवांत सावलीत बसली. मस्त झाडाच्या एसी मध्ये बसल्यानंतर डबे वगैरे खोलले. चंदू नंदूने आणला होता भात. आता मी ने पात कोणाची वाट. जेवण झाल्यानंतर डॉक्टर लोक बिलगले आपल्या हात्यार सेटिंग करायला. अर म्हटलं आता पब्लिकला जमते म्हटलं. मग आन्या ब्लॉगर आलं वरच्या खोलीत कॅमेरा घेऊन. अख्ख्या खोलीत 90च्या बाटल्या पडलेल्या होत्या. काम आवरल्यानंतर निघालो आम्ही सदाभाऊला भेटायला. नेमकं आम्हाला सदाभाऊंचं पण घर माहिती नव्हतं. मग एक कार्यकर्ता लोकांच्या घरी गेला सदाभाऊचा घर विचारायला. मग कार्यकर्ता सदाभाऊंचा पत्ता विचारून आला. कार्यकर्ता विचारून आल्यानंतर निघालो आम्ही सगळे. केटीएम उन्हातानाची खडका खुडकातून तंगडीत आणली. तेवढ्यात जवळ आल्यानंतर सदाभाऊ आम्हाला गाडीवर जाताना दिसले. मग सगळे कार्यकर्ते सदाभाऊला भेटल्यानंतर सदाभाऊ म्हटले उन्हात उभा राहण्यापेक्षा चला म्हटलं घरी. मग सदाभाऊंच्या घरी निघाल्यानंतर याच्या पुढचा पार्ट 2 लवकरच येईल. तोपर्यंत फॉलो करून टाका.